तू आळशी नाहीयेस, कदाचित फक्त विचारांच्या एका सायकलमध्ये तू अडकला आहेस. आणि ही गोष्ट बहुतेक लोकांना समजतच नाही. आपल्याला वाटतं की मी काम पुढे ढकलतो म्हणजे माझ्यात डिसिप्लिन नाही, मी डिसिजन घेऊ शकत नाही म्हणजे माझ्यात कॉन्फिडन्स नाही, आणि मी सारखा विचार करत राहतो म्हणजे माझीच काहीतरी चूक आहे. पण अनेक वेळा प्रॉब्लेम तुझ्यात नसतो, प्रॉब्लेम असतो तुझ्या ब्रेनच्या जुन्या पॅटर्न मध्ये. पण जर हे खरं असेल तर प्रश्न असा आहे की का आपला ब्रेन विचारच करत राहतो, का तो पुन्हा पुन्हा विचारांच्या सायकल मध्ये अडकतो. कारण आपण पुढे समजून घेणार आहोत की ओव्हर थिंकिंग ही विचारांची समस्या नाही, ती आपल्या ब्रेनच्या काम करण्याच्या पद्धतीशी जोडलेली आहे. कदाचित तुझ्यासोबत पण असे घडत असेल, एक छोटासा डिसिजन घ्यायचा तरी सुद्धा मनामध्ये 10 वेगवेगळे विचार सुरू होऊन जातात. जसे की हा योग्य डिसिजन आहे का, मी चुकलो तर लोक काय म्हणतील. आणि मग काय होतं, तू विचार करत राहतो, रिसर्च करत राहतो, व्हिडिओज पाहत राहतो, ऍडवाइस घेत राहतो, परंतु ऍक्शन मात्र पुढे जात नाही. आणि इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची की ओव्हर थिंकिंग म्हणजे तू कमजोर आहे असं नाही. आपल्याला समजून घ्यायचं की हा पॅटर्न तयार कसा होतो, आपला ब्रेन सतत असे सिनेरिओ तयार का करतो, आणि हे जर समजलं तर आपण याला बदलू शकतो. आता एक गोष्ट स्वतःला विचारून बघ की तू खरंच विचार जास्त करतोस की तू एखाद्या डिसिजन मध्ये अडकला आहेस. कारण बहुतेक वेळा ओव्हर थिंकिंग अशीच सुरू होते. एखादी गोष्ट समोर येते आणि लगेच आपला ब्रेन सगळे पॉसिबल आउटकम शोधण्यास सुरुवात करतो. उदाहरणार्थ, तुला एखादी स्किल शिकायची, तू लगेच विचार करतोस की कोणता कोर्स घ्या, हा बेस्ट आहे का, करिअरमध्ये फायदा होईल का, मी हे करू शकेन का. हे प्रश्न विचारणं चुकीचं नाहीये, पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा या प्रश्नांची संख्या वाढत जाते आणि ऍक्शन शून्य. आणि ही गोष्ट करिअर किंवा मोठ्या डिसिजन मध्ये दिसत नाही, ती आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसते. कधी असं झालंय का, एखाद्याला तुला मेसेज पाठवायचा तेव्हा तू काय करतो, 5 वेळा बघतोस शब्द बरोबर आहेत का, समोरच्याला चुकीचा मेसेज तर नाही जाणार ना, समोरचा काय विचार करेल. किंवा तुला एक महत्वाचा डिसिजन घ्यायचा किंवा तुझा जॉब चेंज करायचा आहे, काहीतरी नवीन सुरू करायचं, पण तरी सुद्धा तू असं म्हणतो की थोडं अजून थांबून जाऊ आणि अजून विचार करू. आणि हे थोडं अजून कधी कधी आठवडे आणि महिने घेऊन जातात. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, ओव्हर थिंकिंगची खरी समस्या ही नाही की तू जास्त विचार करतोस. खरी समस्या ही आहे की ओव्हर थिंकिंग तुझी मेंटल एनर्जी घेऊन जाते. ज्या एनर्जीने तू नवीन काहीतरी शिकू शकला असतास, ज्या एनर्जीने तू ऍक्शन घेऊ शकला असतास, तीच एनर्जी तू विचारांच्या सायकल मध्ये खर्च करतो. आणि हळूहळू आपला कॉन्फिडन्स कमी होत जातो आणि आपल्या ब्रेनला एक मेसेज पोहोचतो की मी निर्णय घेऊ शकत नाही. परंतु हा मेसेज सत्य नसतो, हा फक्त एक रिपीटेड पॅटर्न असतो. पण आता प्रश्न असा आहे की हा फक्त जर पॅटर्न असेल तर हा पॅटर्न आपल्या ब्रेन मध्ये तयार कसा होतो. आपण प्रत्येक गोष्टीला इतकं अनालाइज का करतो. कारण ओव्हर थिंकिंग समजून घेण्यासाठी आपल्याला विचारांच्या थोडं मागे जावं लागेल, आपला ब्रेन कसा काम करतो हे समजून घ्यावं लागेल. कारण या समस्येचं खरं कारण येथे लपलेलं आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घे की तुझा ब्रेन तुझा शत्रू नाही. हो, कधी कधी तो तुला खूप विचार करायला लावतो, कधी कधी तो तुला घाबरवतो, कधी कधी छोट्या गोष्टींना मोठं बनवतो, पण त्यामागे कारण आहे. आपल्या ब्रेनचं पहिलं काम आहे आपल्याला सुरक्षित ठेवणं. तो नेहमी विचार करतो की यात धोका तर नाही ना, चूक तर होणार नाही ना, आपण तयार आहोत का. आणि आजच्या काळात तो धोका फक्त फिजिकलच असेल असं नाही. तो असू शकतो करिअर डिसिजनचा, तो असू शकतो फेलियरचा, तो असू शकतो की लोक काय म्हणतील याची भीती, तो असू शकतो फ्युचरची अनसर्टेनिटीचा. तर प्रश्न अगदी सिंपल आहे, तुमच्या माइंडमध्ये आला असेल की जर ब्रेनचं काम आपल्याला प्रोटेक्ट करणं आहे तर तो कधी कधी आपल्याला ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅपमध्ये का टाकतो. याचं पहिलं कारण आहे अनसर्टेनिटी. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट माहित नसतो तेव्हा ब्रेनला ते अनकम्फर्टेबल वाटतं. उदाहरण घे, तुला एखादी जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर एक बाजूला असं वाटतं वा खूप छान झालं, चान्स मिळाला, आणि दुसऱ्या बाजूला असं वाटतं की मी फेल झालो तर, चुकीचा निर्णय घेतला तर. आणि मग ब्रेन काय करतो, तो अजून सिनेरिओ तयार करतो. पहिला विचार, दुसरा विचार, तिसरा विचार, आणि मग आपण विचारांच्या लूप मध्ये अडकतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट,
आपला ब्रेन फ्युचर पाहू शकत नाही, तो फक्त अंदाज लावतो. पण ओव्हर थिंकिंग मध्ये आपण काय करतो, आपल्या ब्रेनच्या अंदाजाला सत्य समजतो. एक्झाम्पल, तू इंटरव्ह्यूला जाणार आहे. ब्रेन म्हणतो कदाचित इंटरव्ह्यू खराब जाईल, कदाचित ते रिजेक्ट करतील. पण थांब, हे खरं घडलंय का? नाही, हा फक्त ब्रेनचा प्रिडिक्शन आहे. आणि इथेच एक मोठा फरक आहे, आणि तो म्हणजे की थॉट आपले फॅक्ट नाही. आता तिसरं कारण, जेव्हा आपण एखाद्या प्रकारे वारंवार विचार करतो तेव्हा आपला ब्रेन त्या मार्गाला फॅमिलियर बनवतो. म्हणजे प्रत्येक वेळी जर अनसर्टनिटी आली तर ब्रेन ऑटोमॅटिकली त्या जुन्या पॅटर्न मध्ये जातो. जसं की आपण एखादी सवय रिपीट केली तर ती सहज होते, अगदी त्याचप्रमाणे आपलं थिंकिंग पॅटर्नही होत जातं. म्हणूनच ओव्हर थिंकिंग हा तुझा स्वभाव नाही, हा एक ट्रेंड पॅटर्न असू शकतो. आता तुला एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी तुला विचारांशी युद्ध नाही करायचं, तुला तुझ्या ब्रेनच्या पॅटर्नला बदलायचं आहे. पण इथेच बरेच लोक एक मोठी चूक करतात. ते ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी अजून वाढते. आता पाहूया की त्या चुका कोणत्या आहेत. इथे एक महत्वाची गोष्ट आहे, ओव्हर थिंकिंग होतंय असं समजल्यावर बहुतेक लोक एक गोष्ट करतात. ते काय करतात, विचार कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःला सांगतात की जास्त विचार करू नको, पॉझिटिव्ह राहा, रिलॅक्स राहा. पण प्रॉब्लेम माहिती आहे का, की फक्त विचार थांबवण्याचा प्रयत्न केल्याने विचार थांबत नाहीत. कारण ब्रेनला रिकामी जागा आवडत नाही. तू एक विचार काढून टाकतो, त्या जागी दुसरा विचार येतो. म्हणून आपल्याला विचारांची फाईट करायची नाही, आपल्याला त्यांना मॅनेज करायला शिकायचं आहे. आणि याच्याशी जोडलेल्या अजून काही चुका आहेत जे ओव्हर थिंकिंग करणारे लोक वारंवार करत असतात. पहिली मोठी चूक की क्लॅरिटी मिळवण्यासाठी सतत माहिती जमा करत राहणे. एक्झाम्पल घे, तुला एखादा कोर्स करायचा आहे. तू एक व्हिडिओ पाहतो, दुसरा पाहतो, तू रिव्ह्यूज पाहतो, तू कंपॅरिझन करतो. Government jobs are the best option. Coding is the only future. Start your own business today. You must study abroad. You need to learn AI. हे सगळं काही सुरुवातीला युजफुल आहे, परंतु एक पॉइंटला इन्फॉर्मेशन क्लॅरिटी देत नाही, ती कन्फ्युजन वाढवते. कारण प्रॉब्लेम नॉलेजची नसते, प्रॉब्लेम असते डिसिजन घेण्याची. दुसरी चूक, परफेक्ट डिसिजन शोधणे. आपल्याला वाटतं की मला एकदा 100% खात्री झाली की मी सुरू करेन. पण रियालिटी काय आहे, अनेक वेळा क्लॅरिटी आधी मिळत नाही, क्लॅरिटी ऍक्शन घेतल्यानंतर तयार होते. तू चालायला सुरुवात केली तर रस्ता ऑटोमॅटिकली भेटत जातो, फक्त नकाशा बघत बसल्याने प्रवास सुरू होत नाही. तिसरी चूक, आपल्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणे. ब्रेन मध्ये विचार आला की कदाचित मी फेल होईल आणि आपण लगेच खरं म्हणायला लागतो. पण लक्षात ठेव, ब्रेन विचार तयार करतो, तो नेहमी सत्य सांगतो असं नाही. प्रत्येक विचाराला प्रश्न विचारायला शिका की हा विचार मला पुढे जाण्यास मदत करतोय की थांबवतो आहे. आता तुला कळालं असेल की ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी फक्त विचार थांबवायचे नाहीत, आपल्या ब्रेनला नवीन पद्धतीने विचार करायला शिकवायचा आहे. आणि आता येतो या व्हिडिओ मधला सर्वात प्रॅक्टिकल भाग, कारण फक्त प्रॉब्लेम समजून उपयोग नाही. आपल्याला अशी सिस्टम हवी जी ओव्हर थिंकिंगच्या मुवमेंट मध्ये आपल्याला प्रत्यक्ष वापरता येईल. म्हणून मी तुला एक सिंपल फ्रेमवर्क सांगणार आहे. हा फ्रेमवर्क वापरून तू तुझ्या विचारांना थांबवणार नाहीस, पण त्यांना योग्य डायरेक्शन देऊ शकशील. या फ्रेमवर्कचे 5 स्टेप आहेत आणि हे 5 स्टेप तुझ्या ब्रेनला एक नवीन पॅटर्न शिकवतील. आणि आता आपण पुढे प्रत्येक स्टेप मध्ये बघणार आहोत की ओव्हर थिंकिंग सुरू झाल्यावर प्रॅक्टिकली त्याला हँडल कसं करायचं. पहिला स्टेप आहे ऑब्झर्व. म्हणजे काय की तुझ्या विचारांकडे तुला थोडंसं बाहेरून बघायला शिकायचं आहे. कारण बहुतेक वेळा काय होतं की आपल्या डोक्यात एक विचार येतो आणि आपण त्यातच वाद जातो. एक्झाम्पल, तुला नवीन जॉब बद्दल विचार करायचा आहे आणि विचार आला की जर मी समजा स्विच केलं आणि फेल झालं तर. आता लगेच त्या विचारावर विश्वास ठेवायचा नाही, पहिले फक्त नोटीस करायचं, अच्छा माझ्या ब्रेन मध्ये ना फेलियरचा विचार चालू आहे. बस पहिलं काम आहे विचार ओळखणं. दुसरी स्टेप आहे लेबल, म्हणजे तुमच्या आलेल्या विचाराला नाव देणं. कारण ब्रेन मध्ये जो पण विचार येतो तो रियालिटी नसतो. एक्झाम्पल, माइंड मध्ये विचार आला की हे माझ्या तर होणार नाही, तर त्यावेळेस काय करायचं माहितीये का की स्वतःला विचारायचंय किंवा स्वतःशीच बोलायचंय की हा माझा फिअर बोलतोय किंवा हा फक्त एक अंदाज असू शकतो. हा छोटासा फरक खूप पॉवरफुल आहे, कारण आता तू विचाराच्या आत नाहीये, तू विचारांना बाहेरून बघतो आहेस.
पहिल्या 2 स्टेपमध्ये आपण विचारांना कंट्रोल करण्याऐवजी विचारांना समजून घेतलं, पण पुढची स्टेप सर्वात महत्वाची आहे, कारण इथेच विचार ऍक्शन मध्ये बदलतो. तिसरी स्टेप आहे डिसाइड. ओव्हर थिंकिंग करणाऱ्या लोकांची एक कॉमन प्रॉब्लेम दिसते. ते काय करतात की डिसिजन घेण्यापूर्वी पूर्ण सर्टेनिटी शोधतात, पण रियालिटी काय की लाईफ मध्ये 100% सर्टेनिटी नसते. म्हणून स्वतःला विचार की माझ्याकडे आता जेवढी माहिती आहे त्या बेसिसवर मी पुढचं छोटं पाऊल किंवा पुढची छोटी ऍक्शन काय घेऊ शकतो. कारण डिसिजन म्हणजे नेहमी परफेक्ट आन्सर नसतो. डिसिजन म्हणजे पुढची दिशा निवडणे असतो. चौथी स्टेप आहे ऍक्ट. आता आपल्या ब्रेनला नवीन विश्वास फक्त विचारांनी मिळत नाही, तो एक्सपिरियन्स मधून शिकत असतो. छोटा ऍक्शन घे, छोटा एक्सपेरिमेंट कर आणि मग बघ काय होतं ते. आता शेवटचा आणि 5वा स्टेप आहे रिव्ह्यू. आता स्वतःला विचार, मी काय शिकलो, मी काय इम्प्रूव्ह करू शकतो, पुढचं छोटं ऍक्शन काय आहे. अशा प्रकारे आपल्या ब्रेनला एक नवीन मेसेज मिळतो, मी अनसर्टनिटी हँडल करू शकतो. आता तुझ्याकडे ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी फक्त थेअरी नाही, एक प्रॅक्टिकल सिस्टम आहे. आणि ही प्रॅक्टिकल सिस्टम रिअल लाईफ मध्ये कशी वापरायची हे एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. समजा एक 24 वर्षाचा मुलगा आहे. सध्या तो जॉब करत आहे आणि सध्याच्या जॉब मध्ये त्याला ग्रोथ दिसत नाही. त्याला असं वाटतं की चला नवीन स्किल शिकून घेऊ आणि त्याच्या बेसिसवर इन्कम सोर्स क्रिएट करू. आता तो काय करतो, जॉब स्विच करण्याचा विचार करत आहे. आता त्याच्या ब्रेन मध्ये ओव्हर थिंकिंग सुरू झाली. तो विचार करायला लागला की जर समजा मी हा जॉब सोडला आणि दुसरा नवीन जॉब मला नाही मिळाला तर, हा डिसिजन चुकला तर, आणि जर समजा हा जर जॉब मी सोडून दिला, प्रॉब्लेम क्रिएट झाली तर. आता बघूया की या ओव्हर थिंकिंगच्या सिच्युएशन मध्ये हा व्यक्ती हा फ्रेमवर्क कसा यूज करतो. पहिला स्टेप आहे ऑब्झर्व. तो स्वतःला काय सांगतो की आता माझ्या मनात फक्त भीतीचे विचार चालू आहेत, मी डिसिजन नाही घेऊन राहिलो, मी फक्त घाबरून राहिलो. दुसरा स्टेप आहे लेबल. आता तो स्वतःला विचारतो की हे खरंच फॅक्ट आहे का, माझ्या मनात जे विचार चालू आहे ते फॅक्ट आहेत का, की हा फक्त ब्रेनचा वर्स्ट केस प्रेडिक्शन आहे. तिसरा स्टेप डिसाइड. आता तो विचार करतो की आजच मला पूर्ण करिअर बदलायची गरज नाही, मी पुढचं छोटं पाऊल घेतो. मग तो एक छोटा डिसिजन घेतो की दररोज 30 मिनिटं एक स्किल शिकायची. चौथा स्टेप आहे ऍक्ट. आता तो ऍक्शन घेतो. आणि 5वा स्टेप आहे रिव्ह्यू. तो स्वतःला विचारतो की मी काय शिकलो, मी काय इम्प्रूव्ह करू शकतो, माझा नेक्स्ट स्टेप काय असेल. आता लक्षात घे, त्याने ओव्हर थिंकिंगला फोर्स करून बंद केलं नाही. त्याने काय केलं की आपल्या ब्रेनला नवीन एक्सपिरियन्स दिला. आता कदाचित तुला समजलं असेल की ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार कमी करणं नाही, तर विचारांमधून ऍक्शन कडे जाण्याचा मार्ग तयार करणं आहे. आता एक छोटं काम कर. हा व्हिडिओ बघून फक्त ठेवू नको. आज एक असा विचार लिहून काढ जो तुला सतत डिस्टर्ब करतोय. तो विचार करिअर बद्दल असू शकतो, मनी बद्दल असू शकतो, रिलेशनशिप बद्दल असू शकतो किंवा स्वतःच्या ग्रोथ बद्दल असू शकतो. आणि स्वतःला हे 3 प्रश्न विचार. पहिला, हा जो विचार चालू आहे तो फॅक्ट आहे का फिअर आहे. दुसरा, आता या विचारासाठी माझं पुढचं छोटं ऍक्शन काय असू शकतं. आणि तिसरा, आता आज मी त्यासाठी काय करू शकतो. कारण लक्षात ठेव, ब्रेन एका दिवसात बदलत नाही. प्रत्येक छोट्या छोट्या ऍक्शनने आपल्याला नवीन पॅटर्न शिकवता येतो. आता शेवटी पूर्ण गोष्ट एकदा समराइज करूया. पहिली गोष्ट, ओव्हर थिंकिंग म्हणजे तुझ्यात काहीतरी कमी आहे असं नाही. तू लेझी नाहीस, तू वीक नाहीस किंवा तुझा ब्रेन तुझा शत्रू नाही. फक्त तुझ्या ब्रेन मध्ये काही ओल्ड पॅटर्न आहेत आणि त्यानुसार तो काम करत आहे. दुसरी गोष्ट, ओव्हर थिंकिंग बंद करण्यासाठी विचार बंद करायचे नसतात. कारण विचार येणं हे आपलं ब्रेनचं कामच आहे. आपल्याला शिकायचं आहे विचार ओळखायला, त्यांना क्वेश्चन करायला आणि योग्य ऍक्शन घ्यायला. म्हणून आज आपण हा सिंपल फ्रेमवर्क बघितला. ऑब्झर्व, लेबल, डिसाइड, ऍक्ट अँड रिव्ह्यू. हे 5 स्टेप फक्त ओव्हर थिंकिंग साठी नाही, बेटर डिसिजन घेण्यासाठी आहे. आणि जर आतापर्यंत तू स्वतःला म्हणत असशील की मी खूप ओव्हर थिंकिंग करतो, आता तुला हा विचार बदलायचा आहे. तुला आजपासून काय म्हणायचंय की मी माझ्या ब्रेनला ट्रेन करू शकतो. कारण आयुष्यात पुढे जाण्यासाठी सगळे आन्सर आधीच मिळणं गरजेचं नसतं. कधी कधी आपल्याला एक छोटं पाऊल घ्यायचं असतं, छोटा डिसिजन घ्यायचा असतो आणि त्या बेसिसवर आपल्याला हळूहळू पुढे क्लॅरिटी मिळत जाते. तुला ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी तुला स्वतःशी लढायचं नाहीये, तुला स्वतःला समजून घ्यायचंय.
आणि अशाच प्रकारे तुला तुझी थिंकिंग इम्प्रूव्ह करायची असेल, डिसिजन मेकिंग स्किल शिकायची असेल, प्रॅक्टिकल लाईफ स्किल डेव्हलप करायचे असतील तर आपल्या या HS स्किल्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब कर. कारण आपण इथे फक्त माहिती शेअर करत नाही, आपण अशा रिअल लाईफच्या स्किल्सवर काम करतो जे तुम्हाला जीवनामध्ये कामात येतील. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एक महत्त्वाच्या स्किलवर बोलणार आहोत. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, जसे विचार करशील तसे तुझं फ्युचर बनत जाईल. म्हणून चूज थॉट केअरफुली.